सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी कठीण असेल. तुम्हाला तुमच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या रागावर नियंत्रण तुम्हाला आज ठेवावं लागेल. कामावर देखील लक्ष केंद्रित करावं लागेल. मित्रांचा पाठिंबा मिळेल. आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस हा तुमच्यासाठी आव्हानात्मक असेल. तुमच्या खर्चाकडे नीट लक्ष द्या. बजेटचं व्यवस्थापन नीट करा. आरोग्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला आज सावध राहावं लागेल. खाण्यापिण्याच्या सवयींची काळजी घ्यावी लागेल. प्रेमसंबंधांकडे देखील लक्ष द्यावं लागेल. जोडीदाराशी तुम्ही सुसंवाद राखा. तुमच्या कामावरती लक्ष केंद्रित करा. ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम तुम्हाला करावे लागतील. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला असणार आहे. आयुष्यामध्ये तुमच्या नवीन उत्साह संचारणार आहे. यशाचा सामना करण्याची आज तुम्हाला संधी मिळणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला परतावा देखील मिळेल. नोकरदार लोकांना चांगली बढती मिळेल, ज्यामुळे उत्पन्नामध्ये वाढ होण्यास तुमची मदत होईल. उत्पन्नाचे स्रोत तुमचे वाढू शकतात, ज्यामुळे भविष्यामध्ये आर्थिक सुरक्षितता मिळेल. मालमत्तेशी संबंधित एखादी मोठी डील तुमची होऊ शकते. कोर्टातील प्रकरणाचा निकाल तुमच्या बाजूने लागेल. जोडीदारासाठी भेटवस्तू तुम्ही खरेदी कराल. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आनंद मिळेल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा अशुभ असेल. दैनंदिन कामामध्ये तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल. आरोग्याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल, अन्यथा अनेक समस्या तुम्हाला उद्भवतील. आरोग्याकडे तुम्ही आज दुर्लक्ष करू नका. नातेवाईकांकडून तुम्हाला विशेष भेटवस्तू मिळेल. वैवाहिक जीवनामध्ये प्रेम फुलेल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची तुम्हाला संधी मिळेल. नोकरदारांना कामामध्ये व्यस्त राहावं लागेल. कामाचं कौतुक होईल. सरकारी नोकरी करणाऱ्यांना आनंदाची बातमी मिळेल. कोणतंही काम तुम्ही अतिउत्साहानं करू नका. उत्पन्न आणि खर्चाचं अंदाजपत्रक तयार करा. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी कठीण जाईल. कामामध्ये तुमच्या आर्थिक अडचणी येऊ शकतात, त्यामुळे तुम्हाला कामावरती लक्ष केंद्रित करावं लागेल. कामामध्ये जास्त मेहनत तुम्हाला घ्यावी लागू शकते. वरिष्ठांना प्रभावित करण्यासाठी तुम्हाला तुमच्या कार्यशैलीकडे लक्ष द्यावं लागेल. बॉस तुमच्या कामाची प्रशंसा करू शकतो. नात्यासाठी आजचा दिवस शुभ असेल. कुटुंब आणि मित्रांसोबत जास्त वेळ घालवण्याची संधी तुम्हाला मिळेल. लोकांशी तुमचा संवाद वाढेल. आरोग्याची तुम्ही काळजी घ्याल. बाहेरचे खाद्यपदार्थ खाणं तुम्हाला टाळावं लागेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने असेल. तुम्ही देवी लक्ष्मीला आज खिरीचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगलं फळ देईल. तुम्ही तुमच्या कार्यशैलीनं वरिष्ठांना प्रभावित कराल. बॉसकडून तुमची प्रशंसा होईल. नात्यामध्ये भरभराट येईल. लोकांशी तुम्ही अधिक संवाद साधाल. मित्रांसोबतच्या नात्याचं प्रेमामध्ये रूपांतर होईल. तुमच्या तब्येतीची कोणतीही मोठी समस्या आज उद्भवणार नाही. व्यवसायामध्ये नवीन योजना तुम्ही आज राबवू शकता. उत्पन्नाचे स्रोत वाढवून बँक बॅलन्सही वाढवू शकतो. आज तुम्हाला पैसा आणि यश मिळेल. कामामध्ये पूर्ण मेहनत आणि समर्पण तुम्ही द्याल. आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला असेल. आरोग्य, संपत्ती आणि यश तुम्हाला भरपूर मिळेल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यदेवाला जल अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला जाईल. तुम्ही कामामध्ये यशस्वी व्हाल. नवीन प्रकल्पाची जबाबदारी घेण्याची संधी तुम्हाला मिळेल. प्रकल्पामध्ये तुम्ही अतिउत्साहानं सहभाग घ्याल. तुमच्या कामामध्ये नवीन ऊर्जा संचारेल. गुंतवणूक करणाऱ्यांना फायदा होईल. व्यवसायामध्ये पैसे कमावण्याचे मार्ग सापडतील. जोडप्यांसाठी आजचा दिवस हा खास असेल.
रोमॅन्टिक डिनर डेटवरती तुम्ही नक्की जाल. एकमेकांसोबत शांत क्षणांचा तुम्ही आनंद घ्याल. तुम्ही आरोग्याची काळजी घ्याल. आहारामध्ये आरोग्यदायी पौष्टिक पदार्थांचा तुम्ही समावेश करा. नियमित व्यायाम करा. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेशाचं ध्यान करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खडतर असेल. कृतीतून तुम्हाला सावध राहावं लागेल आणि बोलण्यावरही नियंत्रण ठेवावं लागेल. नातेवाईकांसोबत तुम्हाला वादाला सामोरं जावं लागेल. पैसे कमावण्यासाठी तुम्हाला संयम ठेवावा लागेल. प्रियजनांसोबत तुम्ही वेळ घालवू शकता. मनोरंजनावरती तुम्ही पैसे खर्च कराल. अविवाहित लोकांना आज विवाहाचा प्रस्ताव येईल. घरातील वातावरण आनंदी राहील. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गूळ खाऊ घाला. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. कामाच्या दरम्यान विरोधकांपासून तुम्ही सावध राहा. कोणावरही लगेच आज विश्वास ठेवू नका. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. शांत राहून कुटुंबातील जबाबदाऱ्या तुम्ही हाताळा. रागामुळे तुमचं काम बिघडू शकतं. वागण्यावरती तुम्ही नियंत्रण ठेवा. अति खर्चामुळे पैशांची कमतरता भासेल. तुमच्या खर्चावरती आज तुम्ही नियंत्रण ठेवा. मानसिकदृष्ट्या खंबीर राहण्याची आज गरज आहे. आवडत्या छंदामध्ये तुम्ही थोडा वेळ घालवाल. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमान चालीसाचं पठण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्हाला तुमची सर्व स्वप्न पूर्ण करण्याची आज संधी मिळेल. करिअरमध्ये अनेक सुवर्ण संधी येण्याची शक्यता आहे. संधीचा योग्य वापर करा. विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा दिवस चांगला आहे. तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला नाव कमावता येईल. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस हा तुमच्यासाठी शुभ असेल. पैसे कमावण्याची आज तुम्हाला संधी मिळेल. संध्याकाळी जोडीदारासोबत तुम्ही फिरायला जाल. यश मिळवण्यासाठी तुम्ही मेहनत आणि जिद्द तुम्हाला द्यावी लागेल. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला जाईल. अपूर्ण इच्छा तुमच्या लवकरच पूर्ण होतील. तुमचं मन आनंदी राहील. तुम्ही आरोग्यावरती आज सकारात्मक परिणाम होईल. तुमच्या कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. आवडत्या विषयांमध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये चांगले गुण मिळतील. संध्याकाळी तुम्ही सामाजिक कार्यामध्ये भाग घ्याल, ज्यामुळे तुमचा आदर वाढेल. प्रेम जीवनामध्ये नातेसंबंध याच्यामध्ये दुरावा येईल. आत्मविश्वासानं काम केल्यास नव्या संधी मिळतील. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यदेवला अर्घ्य अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा चढ उतारांचा असेल. दैनंदिन कामामध्ये अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. काम तुम्ही काळजीपूर्वक करा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तुम्ही आरोग्याची काळजी घ्या. नातेवाईकांकडून तुम्हाला भेटवस्तू मिळतील. वैवाहिक जीवनामध्ये प्रेम फुलेल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची तुम्हाला आज संधी मिळेल. तुम्ही आज कामामध्ये व्यस्त राहाल. कामाचं तुमच्या कौतुक होईल. तुम्ही आज खर्चावर नियंत्रण ठेवा. अतिउत्साहामध्ये काम करणं तुम्ही टाळा. काम वेळेत पूर्ण करा. आज नशीब 60% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरीब लोकांना वस्त्र किंवा अन्नदान करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी उत्साहवर्धक असेल. तुम्हाला नवीन संधी मिळतील. पैसा आणि आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस अनुकूल असेल. तुम्ही कामामध्ये यशस्वी व्हाल. कुटुंब आणि समाजासोबत चांगला वेळ घालवण्याची तुम्हाला संधी मिळेल. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनामध्ये यश मिळेल. अतिरिक्त कामामुळे थकवा जाणवेल. काम वेळेवर पूर्ण करण्यासाठी तुम्ही लक्ष केंद्रित करा. जोडीदारासोबत तुम्ही चांगला वेळ घालवाल. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्रीकृष्णाला लोणी साखरेचा नैवेद्य अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य.
मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करेल की आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चांगली गोष्ट एखादी तरी नक्कीच घडावी. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.